नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। चामोर्शी येथून भिवापूर मार्गे नागपूरला येणारी भरधाव ट्रॅव्हल्स मानोरा फाटा परिसरातील 15 फूट खोल नाल्यात पलटली। यात तब्बल 41 प्रवासी जखमी झाले असून यापैकी 8 गंभीर जखमींवर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आपबीती पुण्यातील गणगोटे कुटुंबांनी सांगितली आहे। स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी महिलांनी कपाळावरील टिकली काढून फेकून दिली आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा देऊ लागल्या, तरीही दहशतवाद्यांनी दया दाखवली नाही। त्यांनी पुरुषांना गोळ्या घालून ठार मारले। गणगोटे यांचे कुटुंब काश्मीरहून पुण्याला परतले आहेत। चुकून पंजाब सीमा ओलांडल्यानंतर BSFच्या एका जवानाला पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले आहे। त्याच्या सुटकेसाठी दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे। पाकिस्तान रेंजर्सनी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या जवानाचा फोटो प्रसिद्ध केला असून PK सिंग असे या जवानाचे नाव आहे। सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न हा युद्धकृती मानली जाईल असे पाकिस्तानने म्हटले आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, शिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा देवमाणूस हा चित्रपट, अनंत नारायण महादेवन निर्मित फुले हा चित्रपट आणि बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याचा बहुचर्चित झापूक झुपूक हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। IPLच्या यंदाच्या सत्रात घरच्या मैदानावरील पहिला विजय मिळवताना बंगलोरने राजस्थानचा 11 धावांनी पराभव केला। या पर्वात बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या गेल्या 3 सामन्यांमध्ये विराट कोहली अपयशी ठरला होता, पण राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने जोरदार पुनरागमन केले आहे। आजच्या न्यूज वाइब्स मध्ये एवढेच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।